हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन आलेली आहे. तुम्हाला सुद्धा उत्सुकता असेल ना, सरप्राईज काय आहे एवढं? तर चला, आता मी सांगूनच टाकते. तर सरप्राईज हे आहे की मी आज आलेली आहे नागावची वाडी. चला आता तुम्हाला मी आता प्रवेशद्वारापासून सुरुवात करते. तर हे आहे नागावची वाडी रिसॉर्टचा प्रवेशद्वार, म्हणजे एंट्री इथून केली जाते. बघा आजूबाजूला किती छान झाडं आहेत, हिरवळ आहे. निसर्ग सौंदर्य पाहायचं तर तुम्ही नागावची वाडीला या. दोन्ही बाजूला आहे, सुपारीची बागा आहेत, नारळाची बागा आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, फळं आहेत. अगदी छान छान निसर्गाने नटलेलं असं हे सृष्टी सौंदर्य आहे. तर आपण आजूबाजूचा परिसर सुद्धा मी तुम्हाला दाखवते. इथे पार्किंगसाठी सुद्धा जागा आहे, भरपूर जागा आहे. इथे टू व्हीलरसाठी जागा आहे. तसंच पुढे तुमच्या कार असतील, इथे फोर व्हीलरसाठी सुद्धा आपल्या कार असतील, प्रायव्हेट गाड्या असतील, किंवा तुम्ही ओलाने सुद्धा आलात तरी इथे पार्किंगची सोय छान प्रकारे केलेली आहे. इथे गाड्यासुद्धा उभ्या आहेत, हे तुम्ही पाहू शकता. इथे आहे रिसेप्शन, इथे एंट्री केली जाते. इथे त्यासाठी आपल्याला आधार कार्ड दाखवावं लागतं आणि नंतर इथे जे कामगार आहेत ते आपलं सामान वगैरे आपल्या रूमपर्यंत पोचवण्याचं काम करतात. इथला स्टाफसुद्धा हेल्प करणार आहे. रिसेप्शनमध्ये आपण जेव्हा आत एंट्री करतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला कोकम सरबत हे पेय दिले जाते. रिसेप्शनच्या साईडने आपण जेव्हा आत एंट्री करतो तेव्हा त्या साईडचे रूम तुम्हाला मी अगोदर दाखवते. समोरचा एरियासुद्धा तुम्ही बघू शकता, हिरवागारच आहे. नारळाची झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. आणि आपण एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या साईडला डी रूम आहेत, डिलक्स रूम आहे. इथे 5 रूम आहेत मिळून, आणि त्याच्यासमोर दुसरे 5 रूम आहेत, म्हणजे एकूण 10 रूम आहे. आणि त्याच्या साईडला आहे लायब्ररी. पक्ष्यांचे आवाज, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात इथे. आणि सकाळ झाली की छान वातावरण असते इथलं, अगदी प्रसन्न. आणि आपण इथे आलेल्याचा आनंदसुद्धा आपण घेऊ शकतो. आपण जे शहरात राहून जे अनुभवलं नसतं ते आपण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते. ज्यांना गाव नसेल त्यांनासुद्धा इथे गावची हाऊस मिळू शकते. म्हणजे ज्यांना गाव नाहीत त्यांनासुद्धा इथे गावी आलेल्यासारखं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते. इथे रूम आहेत. लेफ्ट साईडला आपण पुढे जातो तेव्हा ते मध्ये लेफ्ट साईडला 5 रूम, राईट साईडला 5 रूम आहेत. आणि त्याच्यामध्ये स्वामींचं छोटंसं असं मठ आहे, आपण मठ बोलू शकतो, छोटंसं मंदिरसुद्धा बोलू शकतो. तर छोटंसं स्वामींचं मंदिर आहे. आणि मी स्वामी भक्त असल्यामुळे मला ते तिथे खूप छान वाटलं आल्यानंतर. आणि खूप शांतता आहे आणि आलेच समाधान मिळते. ते आपण ज्या शहरातून येतो आणि त्या दगदगीत जीवनामध्ये आपल्याला थोडासा विसावा मिळण्यासाठी आपण थोडा वेळ स्वामींच्या या मठात विश्रांतीसुद्धा घेऊ शकतो.
सकाळीच मी स्वामींची पूजा वगैरे केली, नारळ वगैरे ठेवलेला आहे आणि तारक मंत्रसुद्धा म्हणून घेतलेला आहे. रात्री आपल्याला इथे बसण्यासाठी सुद्धा सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. ही समोर तुम्ही पाहू शकता. इथे आपला ग्रुप असेल बरोबर, तर इथे आपण बसून छान गप्पा, गाणी, गोष्टी किंवा भेंड्या लावणं, मौज मजा करणं, यासाठी आपल्याला ही सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. समोर तुम्ही पाहू शकता. इथे रिसेप्शनच्या समोरच आपल्याला लायब्ररी दिसते आहे. या लायब्ररी यांना पुस्तकांची वाचायची आवड आहे, तर त्यासाठी ही लायब्ररीसुद्धा समोर ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता. इथे बसायची सुद्धा सोय केली आहे. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं इथे तुम्हाला पाहायला मिळतील, वाचायला मिळतील. हे लायब्ररीच्या शेजारी इथे फोटो फ्रेम लावलेले आहेत. इथे पक्ष्यांचे ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. त्याच्यानंतर इथे आहे मंदिर, शंकराचं मंदिर आहे, त्याचे फोटो लावलेले आहेत. मंदिराचे फोटो आहेत. इथे जे मंदिर आहे त्याचे फोटो काढलेले. इथे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोसुद्धा लावलेला आहे. त्याच्यावरती आहेत प्राचीन शिल्प दाखवलेली आहेत. ती बघा, त्यांचेसुद्धा फोटो इथे लावलेले आहेत. लायब्ररीच्या साईडलाच लावलेले आहेत का भिंतीवर. आता मी एखादं पुस्तक काढते. आता आपण बघूया. पुस्तकाचं नाव आहे जेथे जातो तेथे. भाग पहिला आहे आनंद स्वामी. तर आपण बघूया. ते लिहिलेलं आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया, बोलो जाता बरळ, करीसी ते नीट, चालो आम्ही धीट तुझ्या सवे. छान आहे. तरसेची ते लिहिले ओम गम ओम श्री गुरु शरणम. आणि हे सर्व साधकांसाठी आहे. इथे लिहिलेलं आहे आरोग्य धाम, भाग्य लाभो, लाभो गुरुभक्ती, मोक्ष ऐश्वर्य, विद्या परा तशीच अपरा, संपत्ती थोर, औदार्य. प भगवान श्री श्रीधर स्वते. चारचौघे हे एक मासिक आहे. त्याच्यात खूप साऱ्या रेसिपीसुद्धा आहे आणि रुखवताचे पदार्थ. सुधामूर्ती यांचेसुद्धा इथे बरेच पुस्तक आहे. यातलं एक पुस्तक मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, हे आहे सुधामूर्ती, वाईज अँड अदर वाईज. हे बघा, पूर्वरंग. याच्यामध्ये नाही निसर्गच दाखवले. बघायचे इथे वेगवेगळ्या प्रकारचे. इथे अरुणाचल घरातील मारल्या प्राण्यांची सिरियल्स आहेत. मुक्तिनाथला जाताना दिसणारे वाळूचे डोंगर दाखवले, भीमपूल दाखवले, भगीरथी पर्वत आणि शिवलिंग पर्वत. ज्यांना पुस्तकं वाचण्याची आवड आहे अशांसाठी इथे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकांची जणू मेजवानीच आहे.